नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. केरळच्या राजकारणावर गडद असे ढग दाटू लागलेत. मुख्य चौकटीत आहेत मुख्यमंत्री पिनराई विजयन. प्रवर्तन संचालनालय म्हणजेच ईडी आता थेट सरकारच्या हृदयावर प्रहार करते. KIIFB म्हणजेच केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड याचे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री. आणि आता त्यांच्या दारात पोचल्या आहेत चौकशीच्या नोटिसा. परदेशी व्यापारातून आलेला कोट्यावधींचा प्रवास कुठे वळला, कसा वळला, हीच शंका ईडीच्या तपासाचा कणा बनली आहे. सुमारे 466.91 कोटींचा कथित गैरव्यवहार, अधिकाऱ्यांच्या नजरेआड जमा झालेला निधी आणि त्यात लपलेली सत्ता आणि पैशाची गुप्त नाळ, फेमा कायद्याचं उल्लंघन आणि त्यानंतरची राजकीय उलथापालथ. हा खेळ आता आणखी धोकादायक होऊ शकतो. कारण प्रश्न फक्त पैशांचा नाही, प्रश्न आहे प्रतिष्ठेचा, सत्तेचा आणि केरळच्या राजकीय भविष्याचा. पुढं काय होणार? चौकशी जशी उलगडत जाईल तसं या कथेत समोर येतील आणखी अनेक धक्कादायक सत्य. ही फक्त सुरुवात आहे, थरार आता वाढणार आहे. मित्रांनो, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासाठी अडचणी वाढताना दिसत आहेत. ईडीनं केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड म्हणजेच KIIFB आणि त्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विदेशी चलन व्यवस्थापन अधिनियम फेमाचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली आहे. हे प्रकरण सुमारे 466.91 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. कारण KIIFBचे अध्यक्ष स्वतः पिनराई विजयन आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं राजकीय महत्त्वसुद्धा वाढलेलं आहे. KIIFBनं लंडन आणि सिंगापूर स्टॉक एक्सचेंजवर मसाला बॉन्ड जारी केल्यानंतर या प्रकरणाची सुरुवात झाली. या माध्यमातून संस्थेनं सुमारे 2,672.80 कोटी रुपये उभे केले होते. हा निधी एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्स म्हणजेच ECBच्या श्रेणीत मोडतो. ईडीचा दावा आहे की या रकमेपैकी सुमारे 466 कोटी रुपये जमीन खरेदीसाठी वापरण्यात आले, परंतु RBIच्या नियमानुसार मसाला बॉन्डमधून मिळालेल्या निधीचा वापर जमीन किंवा मालमत्ता खरेदीसाठी करता येणार नाही. याची चौकशी सुरू आहे आणि लवकरच याबद्दलचे खुलासे बाहेर येतील. बातमी आहे उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं दहशतवाद विरोधी पथकानं ठाकूरगंज परिसरातून एका बांगलादेशी महिलेला अटक केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती हिंदू ओळख स्वीकारून तिथं राहत होती. तिचं खरं नाव नर्गिस असून ती विविध ठिकाणी कशी जैस्मिन तर कधी निर्मला या नावानं राहत होती. तिच्यासोबत तिचा तिसरा पतीसुद्धा पकडला गेला आहे. शेजाऱ्यांनी सांगितलं ती महिला हिंदू रीतिरिवाजानुसार पूजापाठ करत असे आणि स्वतःला निर्मला असं सांगत असे. त्यामुळं कुणालाही संशय आला नाही. चौकशीत हे समोर आलं की नर्गिस ही 2006मध्ये आपल्या पहिल्या पतीसह पश्चिम बंगालच्या मार्गानं भारतात आली. काही काळ कोलकात्यात राहिल्यानंतर तिनं पहिल्या पतीशी नातं तोडलं आणि बलिया इथं ती पोहोचली. तिथं तिनं स्वतःचं नाव बदलून जैस्मिन असं ठेवलं आणि हरिओम आनंद या व्यक्तीसोबत हिंदू पद्धतीनं विवाह केला. आरोप असा आहे की हरिओमच्या मदतीनं तिला बनावट कागदपत्र तयार करून देण्यात आली आणि वाहनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं. नंतर तिनं दावा केला की हरिओम तिला विकण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळं तिनं त्याच्याशीही संबंध तोडला. याच दरम्यान एका मौलानाच्या माध्यमातून तिची ओळख काकोरी येथील समीरशी झाली आणि दोघांचा निकाह लावून देण्यात आला. त्यानंतर ती ठाकूरगंज इथं राहू लागली आणि तिला 11 महिन्यांची एक मुलगीसुद्धा आहे. ATSला नर्गिसकडं 2 वेगळ्या नावांची आधार कार्ड आणि इतर बनावट दस्तावेज मिळालेले आहेत. याच्या आधारे ATSच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास यंत्रणा आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की तिच्या बनावट कागदपत्रांची व्यवस्था कुणी केली आणि ती एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे का ते. बातमी भारतीयांच्या गुणवत्तेची आहे. टेस्ला आणि SpaceXचे CEO एलन मस्क यांनी म्हटलं आहे की अमेरिकेला भारतीय लोकांच्या प्रतिभेमुळं खूप लाभ झाला आहे. मस्क हे झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टच्या नवीन भागात संवाद साधत होते. या दरम्यान पश्चिमी देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय CEOंची वाढती संख्या यावर प्रश्न विचारला असता मस्क म्हणाले, अमेरिकेला भारतातून गेलेल्या प्रतिभेमुळं मोठा फायदा झाला. यावर कामत म्हणाले की गेल्या काही वर्षात हा ट्रेंड काही प्रमाणात बदलत असल्याचं दिसतं. हे ऐकून मस्क यांनी पुन्हा स्पष्ट केलं, अमेरिका हा भारतीय टॅलेंटचा सर्वात मोठ्या फायद्याचा देश ठरलेला आहे. चर्चेत अमेरिकेमध्ये इमिग्रेशनविषयी वाढत्या नकारात्मकतेबद्दल सुद्धा चर्चा झाली.
यावर मस्क यांचं मत असं होतं, या मुद्द्यावर लोकांची मतं 2 गटात विभागली गेलेली आहेत. त्यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, सीमेवरील नियंत्रण जवळपास संपलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्थलांतरित देशात येत आहेत. मस्क यांच्या मते ही परिस्थिती सरकारी लाभ आणि आर्थिक संधींमुळे निर्माण झालेली आहे. मस्क यांनी H-1B व्हिसा कार्यक्रमासंदर्भात आपलं मतसुद्धा मांडलं. ते म्हणाले, काही अमेरिकन कडक इमिग्रेशन नियमांची मागणी करतायत, कारण ही धारणा अशी तयार झाली आहे की H-1Bचा गैरवापर केला जातो आहे. काही आउटसोर्सिंग कंपन्यांनी या प्रणालीचा चुकीच्या पद्धतीनं फायदा घेतला आणि ते रोखण्याची गरज आता आहे. पण मी अजिबात या मताचा नाही की H-1B बंद केलं पाहिजे. अमेरिकेत ही धारणा चुकीची आहे की परदेशी लोक अमेरिकन नागरिकांची नोकरी हिरावून घेत आहेत. ते म्हणाले, प्रतिभावान लोकांची नेहमीच कमतरता असते. कठीण प्रकल्पांसाठी योग्य लोक मिळणं कठीण जातं. त्यामुळं अधिक टॅलेंट असणं नेहमी चांगलं. भारतीयांसाठी मस्क यांनी असा संदेश दिला. ते म्हणाले, मला तो माणूस आवडतो जो काहीतरी करण्याची इच्छा ठेवतो, जो स्वतःच्या कष्टानं शिकून पुढे जातो. मी त्याचा आदर करतो. म्हणून हेच तुमचं लक्ष ठेवा की स्वतःच्या खर्चापेक्षा जास्त कमवा आणि समाजासाठी आपला सहभाग द्या. बातमी बांगलादेशमधून आहे. बांगलादेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीच बांगलादेशातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या स्थापनेपासून देशात राजकीय संकट अधिकच तीव्र झालं आहे. देशाच्या विविध भागातून हिंसाचार आणि आंदोलनांची प्रकरणं समोर येत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की आता तर युनूस यांचंही समर्थक बंडखोरीच्या मार्गावर आहेत. दरम्यान कट्टरतावादी इस्लामी पक्ष जमात-ए-इस्लामीनं फेब्रुवारी 2026मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या स्वातंत्र्य आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजशाही जिल्ह्यात 8 इस्लामी पक्षांच्या सभेला संबोधित करताना जमात नेते मिया गुलाम पोरवार यांनी असं सांगितलं, सर्व पक्ष आगामी निवडणुकात सहभागी होण्यास तयार आहेत. मात्र निवडणुका किती मुक्त आणि निष्पक्ष होतील याबाबत अजूनही संशय कायम आहे. खुलना न्यायालयाच्या गेटबाहेर झालेल्या हत्यावर भाष्य करताना पोरवार म्हणाले, ज्या देशात न्यायालयाच्या समोरच हत्याकांड होऊ शकतं त्या प्रशासनाच्या अखत्यारीत होणाऱ्या मतदानात धांदली किंवा हत्या होणार नाहीत याची कोणतीही हमी नाही. रविवारी सत्र न्यायालयाच्या बाहेर 2 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती. कुठल्याही विशिष्ट पक्षाचं नाव न घेता पोरवार यांनी आरोप केला, जमातच्या बैठकांदरम्यान, प्रचार कार्यक्रमात आणि सभांमध्ये एक विशिष्ट गटाकडून हल्ले, मारहाण आणि तोडफोड केली जाते, ज्यात महिलांवर सुद्धा हल्ले केले जातात. युनूस यांच्या अंतरिम सरकारवर कारवाई न करण्याच्या आरोपावर ते म्हणाले, अधिकारी असे हल्ले थांबवू शकत नसतील तर त्यांच्या देखरेखीतील निवडणुका निष्पक्ष होऊ शकत नाहीत. सर्व पक्षांना समान संधी देण्यात आलेली नाही. काही अधिकाऱ्यांची गुपचूप बदली करून प्रशासनासोबत सौदेबाजी करण्यात आली आहे, ज्याचा फायदा एका विशिष्ट पक्षाला होतोय. त्यांनी पुढं म्हटलं की निवडणुकांपूर्वी सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळणं अत्यावश्यक आहे. दरम्यान द बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNPनं आरोप केला आहे की एक राजकीय पक्ष BNP आणि देश दोन्ही विरुद्ध कटकारस्थान रचत आहे. ढाक्यातील एका कार्यक्रमात बोलताना BNP स्थायी समिती सदस्य मिर्झा अब्बास यांनी थेट जमातवर टीका केली. ते म्हणाले, त्यांना देशांतर्गत आणि देशाबाहेरसुद्धा सहकाऱ्यांचं समर्थन मिळालं आहे आणि ते देशाला अनिश्चित भविष्याकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांसोबत आपल्या मातांना, बहिणींनाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.